शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। नेमकं कसं नियोजन केलेलं आहे साईबाबा मंदिर समितीने आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सर। सकाळी बघितलं तर खूप लांबपर्यंत रांगा गेल्या होत्या, आता कसं नियंत्रणात आहेत रांगा आणि गर्दीचं बघता किती वेळ लागतो दर्शन? दर्शनाची व्यवस्था जी आहे ती अत्यंत चांगल्या रीतीने करण्यात आलेली आहे। आपली जी दर्शन लाईन जी आहे या दर्शन लाईनमध्ये एकूण 12 हॉल आहेत। एका हॉलमध्ये 1000 साई भक्त एका वेळेस बसू शकतात। असे 12 हॉलमध्ये 12000 साई भक्त आणि रेलिंगमध्ये जे आहे ते 7-8 हजार म्हणजे 20000 साई भक्त जे ते आपले दर्शन लाईनमध्ये ॲडजस्ट होतात। आपली सर्व दर्शन लाईन जी आहे ते AC आहे आणि त्यामध्ये चहा, कॉफी, दूध, बिस्किट ही सर्व व्यवस्था जी आहे ती फ्रीमध्ये संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। 3 दिवसाच्या उत्सवामध्ये जवळपास 3 ते 3.5 लाख भाविक जे आहेत बाबांच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे। बाबांचा भक्त जो आहे तो बाबांच्यावर अतिशय मनापासून प्रेम करतो आणि समर्पित भावनेने बाबांची सेवा करत असतो। त्यामुळे बाबांचा जो भक्त या ठिकाणी येतो त्याचं दर्शन या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे, त्याचा रहिवास या ठिकाणी चांगला झाला पाहिजे, त्याची भोजनाची व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था जी आहे चांगल्या रीतीने व्हायला पाहिजेत। यासाठीचं सर्व नियोजन जे संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। जवळपास 60 क्विंटल बुंदीचा प्रसाद जो आहे म्हणजे जो आपण दर्शनानंतर मोफत वाटप करतो असा 60 क्विंटल बुंदीचा प्रसाद आणि 160-70 क्विंटल जो लाडूचा प्रसाद जो आहे तो तयार करण्याचं काम चालू आहे आणि हे भक्तांना जे दर्शनानंतर वाटप करतो आपण। आज कोणते कोणते धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम पडणार किंवा साई भजन संध्या असेल काय आज जे आहे ते मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळं त्यांचं दर्शन जे आहे ते चांगल्या रीतीने व्हावं म्हणून मंदिर जे आहे ते आज रात्रभर खुलं राहणार आहे। संध्याकाळी जे आहेत त्या आपल्या ज्येष्ठ गायिका ज्या आहेत अनुराधा पौडवाल मॅडम यांचं 7 वाजताचे जे आहे ते भजन संध्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। दिवसभरसुद्धा जे आहेत 1 वाजताचा एक कार्यक्रम आहे, 3 वाजताचा कार्यक्रम आहे, कीर्तन आहे। म्हणजे 3 दिवसामध्ये पूर्ण वेळ जे आहेत बाबांच्या जीवनावर आधारित जे आहे ते वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। एकंदरीत गुरुस्वरूप मानून साईबाबांना दर्शनासाठी देश नाही तर विदेशातील भाविक देखील येत आहेत। आज खरं तर VIP ब्रेक दर्शन बंद आहे, त्यामुळे सामान्य दर्शन रांगेमध्ये कशी सुविधा मिळते? ब्रेक दर्शन बंद असल्यामुळे आपण 15 दिवसापूर्वी जी आहे ती ब्रेक दर्शन सुविधा सुरू केलेली आहे आणि तिला अत्यंत चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे। म्हणजे जे भक्त जे येत असतात त्यांना टाईम दिलेला आहे, त्या टायमाला ते येतात आणि जे जनरल लाईनमधले जे भक्त जे आहेत त्यांनासुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने दर्शन होतं। म्हणजे जे दिवसभर जो डिस्टर्बन्स त्यांच्या जनरल दर्शन लाईनला असायचा तो डिस्टर्बन्स आता होत नाही आणि सर्वांचं जे म्हणजे VIPचं दर्शन त्याचप्रमाणे जनरल दर्शन लाईनमधलं जे दर्शन जे आहे ते सुद्धा अत्यंत सुरळीतपणे चालू आहे। सर्व भाविकांना सुरळीत दर्शन मिळावं यासाठी आज मुख्य दिवशी ब्रेक दर्शन बंद आहे आणि मंदिर जे आहे ते 24 तास खुलं राहणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजितसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।